वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सगळी चर्चा चाललेली आहे भगवंताची आणि अर्जुनाची. अर्जुन प्रश्न विचारतोय. आता 36वा श्लोक आहे. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अर्जुन हे सगळं आहे, सगळे जण आपापल्या धर्माप्रमाणे काम करतात, प्रकृतीप्रमाणे काम करतात, हे भगवंताने सांगितलं. अर्जुन म्हणते सगळं चांगलं आहे, पण मग इच्छा नसताना देखील माणसं पापचरण का करतात? त्यांना माहिती आहे पापचरण आहे, त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती चांगली आहे, मग ते पापचरण का करतात? हा महत्वाचा प्रश्न, हा सगळ्यांच्या मनात आलेला प्रश्न आहे. एवढं सगळं असेल तर मग कोण पापचरणाला कोण प्रवृत्त करतं, कोण प्रेरणा देतं, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि त्याला भगवंत पुढच्या श्लोकात उत्तर देत आहेत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. ते सांगतात की काम आणि क्रोध, काम म्हणजे कामना, वासना, इच्छा, तर मनुष्य जीवनात कायम असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, कामना असतातच. ही जी प्रेरणा, ही प्रेरणा आहे त्याची मुख्यतः. आणि जेव्हा कामना पूर्ण होतात, जे आपल्याला अपेक्षित मिळालं की लोभ निर्माण होतो, नाही पूर्ण झाला की द्वेष निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. म्हणून काम आणि क्रोध हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी भगवंत सांगतात, हे दोन महा शत्रू आहेत आणि रजोगुण समुद्भव आहेत. आता प्रकृतीचे तिन्ही गुण आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये तिन्ही गुण असतात, सत्व रजतम. पण कुठला गुण प्राबल्याने आहे त्याच्यावर ते माणसाचे कर्म सगळे अवलंबून असतात. त्याच्या ठिकाणी रजोगुण प्रबल असतो, त्या ठिकाणी कामना, वासना ह्या जास्ती तीव्र असतात. आणि मग त्याच्यानं साहजिकच लोभ आणि क्रोध या गोष्टींची निर्मिती त्यातनं होते, आणि त्यातनं चक्र थांबत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते, दुसरी झाली की तिसरी निर्माण होते, त्याला काही अंतच नाही कधी. त्यामुळे त्यातनं होणार कामना, लोभ, क्रोध हे सातत्याने चक्रामध्ये तो माणूस अडकून पडतो, तो परमात्मा स्वरूपात जाण्याच्या रस्त्याला पण तो लागत नाही. समर्थ रामदासांनी फार छान सांगितलेलं आहे, माझेच सर्व राहावे दुसऱ्याचे अवघेची जावे, हे आठवे जो स्वभावे त्या नाव रजोगुण. रजोगुणाचं वर्णन काय की माझं सगळं जे पाहिजे पण माझं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, मग दुसऱ्याचं नाही स्वभाव, हे जेव्हा मनामध्ये येतं, हा जो स्वभाव बनतो तो रजोगुणामुळे बनतो, रजोगुणाच्या प्राबल्यामुळे बनतो. आणि तेच भगवंत या ठिकाणी सांगतात. त्यामुळे हे काम आणि क्रोध हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत, आणि हेच पापाचरणाला प्रेरणा देतात. म्हणून अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी भगवंताने दिलेली. आणि हा जो काम आहे, कामना, वासना, इच्छा, हे ज्ञानी माणसाच्या ज्ञानाला झाकून टाकतात. ज्ञानी माणूस असतो, पण ह्याचं प्राबल्य वाढले की ते ज्ञान विसरून जातो तो सगळं, आणि म्हणूनच पापाचरणाला प्रवृत्त होतं, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि म्हणून याची या वासनाची सुरुवात असतानाच नष्ट करणं हे जास्ती आवश्यक आहे. आणि पतंजलीने पण याचं वर्णन केलेलं आहे सगळ्यांना, प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाहरणा म्हणून. ठीक आहे, पुढे याचं वर्णन पुढच्या श्लोकात नंतर बघू आपण. काम आणि कामना, सांसारिक अपेक्षा, सगळ्या हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, सगळ्यात पाप करायला प्रेरणा देणार आहे वगैरे वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. आणखीन खुलासा करतायत. श्लोक क्रमांक 38. धूमेनाव्रियते वह्निः यथा दर्शो मलिनश्च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम. या ठिकाणी उपमा दिल्यात भगवंतांनी या कामाला. ज्याप्रमाणे धुराने अग्नी झाकला जातो, ज्योत पेटलेली आहे पण अग्नी आहे, पण धूर घरा खूप, अग्नी दिसतच नाही आपल्याला. म्हणजे अग्नी असतो, धुरामुळे तो नाहीसा होत नाही, पण तो दिसत नाही, झाकला जातो. ही पहिली उपमा दिलेली आहे. म्हणजे काम हा झाकून टाकतो ज्ञानाला, अशा अर्थाने. दुसरी उपमा आहे आरशावरची धूळ. आरशावर खूप धूळ साठली निराळ्या प्रकारची, की आरसा दिसत नाही, आरशाचं काम होत नाही काही. त्यामुळे धुळीने आरसा झाकला जातो त्याप्रमाणे. असं आणखी तिसरी उपमा दिली आहे, गर्भ वाऱ्याने झाकला जातो सगळा.
त्या 3 उपमा दिल्या आहेत आणि त्यातनं समजून सांगितलेलं आहे की ही कामना, सांसारिक इच्छा किती ज्ञानाला झाकून टाकते. ज्ञान म्हणजे कुठलं? तर आत्मज्ञान. हे लक्षात, आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते ज्ञान नाही, आत्मज्ञान. सगळं तर आत्मज्ञान, मी आत्मा आहे, मला परमात्मा स्वरूप व्हायचे, हे सगळं ज्ञान आहे. हे झाकलं जातं, माणूस संसारात अडकून पडतो. हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळवायचं, ते मिळवायचं, हे इच्छा आहे, ती इच्छा आहे, सगळ्या कामनांमध्ये माणूस अडकून पडतो सगळ्या. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, आता याच्या 3 उपमामध्ये पण जरा क्रम दिलेला आहे. म्हणजे असं पहिला धूर आहे, काही फुंकर मारले की धूर निघून जातो ना अग्नी दिसायला लागतो. म्हणजे सांसारिक इच्छा, कामना या ज्या पहिल्या पातळीवर असतील तर लवकर नाहीशा करता येतात, जसं धूर नाहीशा करता येतो फुंकर मारल्यानंतर. पण त्या आणखीन जर गडद झाल्या, प्रगत अवस्थेला गेल्या, किंवा आरशावर्षी धूळ आहे, आरशावर्षी धूळ काय फुंकर मारून जाणे, त्याला मग ते फडकं, साबण, पाणी सगळं घ्यावं लागतं, त्यांना ते स्वच्छ करावं लागतं, जरा मेहनत घ्यावी लागते. म्हणून हे कामना, वासना जास्ती वाढल्या की त्या दूर करायला जास्ती मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि तिसरी ते आणखीन त्याच्या पुढची प्रगती आहे की वाऱ्याने गर्भ झाकला गेलाय, झाकला गेला म्हणजे गुंडाळला गेलेला असतो, ते फुंकर मारून किंवा फडक्याने स्वच्छ होत नाही, ते शस्त्र घेऊन त्याला कापावं लागतं. ही कामना शेवटच्या अति वरच्या पातळीवर गेली की ती दूर करणं फारच कठीण असतं, शस्त्रक्रियाच करावी लागते, असं लक्षात असतं. अशा पद्धतीच्या 3 उपमा भगवंतांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि यातनं सगळ्यात मुख्यतः देहबुद्धी, मी देह आहे, ही वाढली की आत्मबुद्धी, मी आत्मा आहे, बुद्धी कमी होते. मी आत्मा आहे ज्ञान दाखवलं होतं देहबुद्धीमुळे. मी देह आहे, मग देह म्हटल्यानंतर मला त्या देहाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आलं, सगळ्या वासना आल्या सगळं. म्हणून सांसारिक इच्छा वाढत गेल्या की पारमार्थिक इच्छा कमी व्हायला लागतात, तिकडे मग लक्षच जात नाही. तेच मला हेच पाहिजे म्हणते मागे जातो, परमात्म्याचा विचार करायचा, आत्म्याचा विचार करायचा प्रश्न येतच नाही त्या ठिकाणी. म्हणून मी देह आहे, मला जन्म आहे, मृत्यू आहे, ही तामसी बुद्धी झाली म्हटली भगवंतांनी. मी देह आहे पण मला परमात्मा स्वरूप व्हायचे, म्हणजे थोडीशी प्रगतीची अवस्था आहे, म्हणजे रजोगुण झाला, राजसी बुद्धी झाली. आणि मी आत्मा आहे, या निश्चित बुद्धी होती ती सात्विक बुद्धी झाली. अशा 3 पातळ्या पण या ठिकाणी भगवंतांनी मांडलेल्या आहेत. पुढच्या याच्यात आणखीन त्याचा खुलासा करतायत पुढच्या श्लोकात, 39वा श्लोक आहे. आवृतन ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणा नलेनच. आता या ठिकाणी कामाला अग्नीची उपमा दिली, म्हणजे अग्नीला तुम्ही आहुती दिली की तो आणखीन भडकतो, कमी होत नाही. आहुतीमध्ये त्याला खायला दिलं तर खायला गप्प बसवायचं तर नाही, आहुती दिली की तो आणखी भडकतो. तसा वासना, सांसारिक इच्छा ज्या आहेत त्या अशा, त्या जशा पोया करत असेल ते वाढत जातात. त्या पुऱ्या झाल्याने संपतो विषय असा होत नाही की आता झालं बस, आता काही नको मला, असं काय होत नाही. एक पुरं झाली की दुसरी येते, दुसरी पुरं झाली की तिसरी, ती कधी थांबतच नाही. म्हणून अग्नीला ज्याप्रमाणे आहुती दिला की तो आणखीन भडकतो, त्याप्रमाणे ह्या सगळ्या वासना पूर्ण केल्या की ते आणखीन प्रज्वलित होतात, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो कामरूपी अग्नी आहे हा माणसाचा कायमचा शत्रू आहे म्हणून सांगितलं या ठिकाणी. नित्य वैरिणा, कायम असलेला शत्रू आहे. आणि त्यामुळे माणसाचं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान, ते झाकलं जातं आणि त्यामुळे त्याची परमार्थाकडे प्रवृत्ती होत नाही, तो संसारिक विषयामध्येच अडकून पडतो. आता ह्याच गोष्टी भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात, ह्याचं कारण ते समजून द्यायचं त्यांना. कुठली गोष्ट समजून देताना पुन्हा पुन्हा सांगावी लागते. आणि तशी सांगितली अर्जुनाला, पण आहे आपल्या सगळ्यांकरता, सामान्य माणसांकरता, म्हणून ते पुन्हा पुन्हा समजून देतात, निर्णय उपमा देऊन, निर्णय गोष्टी सांगून त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतायत की सांसारिक इच्छा, अपेक्षा, मोह याच्यापासून दूर राहण्याचे प्रयत्न पहिल्यापासूनच केला पाहिजे. त्यात खूप बुडलेला असल्यानंतर तर कठीण होतं, म्हणून सुरुवातीपासूनच प्रयत्न करा, त्या दूर ठेवा. म्हणून देहबुद्धी कमी करून आत्मबुद्धी वाढवा, असं या ठिकाणी त्यांचं सांगणं आहे. आतापर्यंत बऱ्याच श्लोकांमध्ये भगवंतांनी कामाचं वर्णन केलं होतं. कामना, वासना, जे सगळ्या मनुष्याच्या जीवनाचा आधार होतं सगळा, तसं म्हणजे चालेल.
आता त्याच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे म्हणून सांगितलंय. कसं आणायचं त्याचं वर्णन आता भगवंत करते. मागच्या श्लोकात म्हटलं ते का तो ते अर्जुनाला सांगितलं त्याचं नियंत्रण करायला पाहिजे. तो महापापी आहे, तो पापाला प्रेरणा देतो, तो शत्रू आहे, वगैरे वगैरे. आता 40वा श्लोक आहे. इंद्रियाणि मनोबुद्धी अस्याधिष्ठान मुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. त्या ठिकाणी इंद्रिय, मन आणि बुद्धी ही त्या कामाचे अधिष्ठान आहे म्हणून सांगितलं. अस्याधिष्ठान मुच्यते, याचं अधिष्ठान आहे. त्याच्या आधाराने काम राहतो अशा अर्थाने. अधिष्ठान आधाराने राहणं अशा अर्थाने अधिष्ठान शब्द आलेला आहे. म्हणून त्या कामाला अवश्य करायचं असेल तर ह्या इंद्रिय मनोबुद्धीला अवश्य केलं पाहिजे, हे या ठिकाणी सांगता येते. इथे विमोह तेश ज्ञानमरवत्य देईन. हा काम ह्या इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या साह्याने ज्ञानाला झाकून टाकतो. ज्ञान म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाचं ज्ञान. आत्मा आणि परमात्मा, मी आत्मा आहे, परमात्मा स्वरूप व्हायचं आहे, हे ज्ञान आहे. हे झाकलं जातं आणि मग म्हणजे देहबुद्धी वाढते. आत्मबुद्धी वाढत नाही, कारण त्याला झाकून टाकलेलं ज्ञानाला सगळं. त्या आत्मबुद्धीला काही कळत नाही. देहबुद्धी वाढते आणि मग ते वासनांची पूर्ती, तिथनं मिळणारे सुख, समाधान, आनंद, दुःख, द्वेष सगळं त्याच्या मागे मनुष्य लागून राहतं. काम यांच्या आधाराने राहतं म्हणून ते आधार आधी ताब्यात घेतले पाहिजेत असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि व्यवहारात ते आपण बघतो, एखाद्या मोठ्या ऑफिसमधल्या मोठ्या साहेबाला आपल्याला त्याच्याने काम करून घ्यायचं असेल तर आधीचे त्याचे अधिकारी जे आहेत, पट्टेवाला आहे, कारकून आहे, मुख्य कारकून आहे, त्यांना थोडंसं वश करावं लागतं. म्हणजे वरतीचं वश करणं सोपं जातं. तसं या ठिकाणी ते म्हणतात की मन, बुद्धी आणि इंद्रिय. त्याच्यामुळे इंद्रिय महत्वाचं भाग, की इंद्रिय सुरुवात करतात. म्हणजे एखादा आंबा पाहिला डोळ्यांनी, ते सगळं जातं की मग ते आणखीन खायची इच्छा होते. डोळे तर ते तृप्त होतात, पण जिभेला खायची इच्छा होते. आणि मग जेव्हा ते सगळे इंद्रिय जे आहेत ती मनाला ओढून येतात. ते आपण मागच्या वेळी पाहिलं होतं पोलिसांच्या चोराचं उदाहरण घेऊन. त्यामुळे मग मन हे तिकडे जातं. त्यामुळे सगळं ज्ञान झाकलं गेल्यामुळे आत्मज्ञानाचा काही प्रश्न येतच नाही. मनुष्य त्या सांसारिक गोष्टीमध्ये अडकून पडतो. आणि म्हणून पहिलं इंद्रियांना ताब्यात ठेवलं. इंद्रियांना ताब्यात ठेवलं त्याच शक्य आहे. मनाला आवरणं तर अवघडच आहे, पण इंद्रियांना ताब्यात ठेवलंय. डोळ्याने आंबा पाहायला तरी पण आपण पुढचा विचार नाही करायचा काही, की आपण काही खाल्लं पाहिजे असं काय पुढचा विचारच नाही काही. डोळ्यालाच नियंत्रित करायचं. इंद्रियांना नियंत्रित केलं की मग आपोआपच मन पण तिकडे जाणार नाही आणि त्यामुळे मग ते अंतर्मुख करता येईल आणि मग त्यातनं ज्ञान उदय पावेल. जे झाकून टाकलेलं आहे ते उदय पावेल आणि मग ते ज्ञान झालं की जीवनाची दिशा बदलून जाईल. म्हणून पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं 41 श्लोक 41वा. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजयेन ज्ञान विज्ञान नाशनम. तर कसं इंद्रिय, मन आणि आत्मा असा सिक्वेन्स आहे. मग सुरुवात जडापासून करायची सूक्ष्माकडे, कारण सूक्ष्माला नियंत्रित करणं कठीण आहे. म्हणजे जडाला नियंत्रित करायचं. म्हणून इंद्रियाकडून मनाकडे, पहिले इंद्रिय नियंत्रित, मग त्यातनं मनावर नियंत्रित येईल. तस्मात तुम्ही इंद्रियाण्यादौ, पहिल्यांदा इंद्रियांना नियंत्रित कर असं भगवंत म्हणतात. आणि इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला अनुभव येतो किंवा ठीक आहे, डोळे, कान, नाक, जीभ हे नियंत्रित करणं थोडं शक्य आहे. त्यामुळे इंद्रिय नियंत्रित झाले की मग मन पण नियंत्रित येईल, मन झालं की बुद्धी पण नियंत्रित येईल आणि मग सगळे जे झाकून टाकलेलं ज्ञान आहे त्याची प्रचिती यायला लागेल. आणि मग भगवंत त्या ठिकाणी ते सांगते कामाला नाहीचं करायचं तर ह्या माध्यमातून कर म्हणून इथे ते सांगतात. ते पहिले इंद्रियांना ताब्यात ठेव आणि मग ज्ञान विज्ञान हे सगळं जे आहे त्याचा नाश करणाऱ्या कामाला तू नाहीसा करून टाकू शकतोस. म्हणून क्रम पण दिला या ठिकाणी, कसं करायचं हे सांगितलेलं आहे.